नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिशमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत 50 प्लस शॉर्ट सेंटेन्सेसची. म्हणजेच आज आपण अशा काही छोट्या-छोट्या वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहोत, जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज यूज करतो, दररोज बोलतो. तर हे सेंटेन्सेस तुम्हाला पाठ करायची अजिबात गरज नाही, कारण हे वाक्य इतके छोटे आणि इतके ईझी आहेत, की तुम्ही या वाक्यांना सहजासहजी बोलू शकाल. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट सेंटेन्स इज बोल. जर आपल्याला म्हणायचं असेल बोल, तर आपण सिम्पली म्हणणार स्पीक अप. शांत रहा. कीप क्वाइट. शांत रहा. कीप क्वाइट. खुश रहा. बी हॅपी. खुश रहा. तर आपण काय म्हणणार? बी हॅपी. तर काय? जर आपल्याला विचारायचं असेल तर काय? तर आपण कसं म्हणणार? सो व्हॉट. तर काय? सो व्हॉट. पुरेसे आहे. दॅट्स इनफ. जर आपल्याला म्हणायचं आहे बस पुरेसे आहे, तर आपण म्हणणार दॅट्स इनफ. आणखी काही. जर आपल्याला विचारायचं आहे आणखी काही, तर आपण म्हणणार एनिथिंग एल्स. एनिथिंग एल्स. आणखी काही नाही. नथिंग एल्स. आणखी काही नाही. नथिंग एल्स. तू बस ऐक. जर आपल्याला म्हणायचं आहे तू बस ऐक, तर आपण म्हणणार यू जस्ट लिसन. उठ. गेट अप. जर आपल्याला म्हणायचं आहे उठ, तर आपण म्हणणार गेट अप. मला विचार. आस्क मी. मला विचार. आस्क मी. मला विचारू नको. डोंट आस्क मी. मला विचारू नको. डोंट आस्क मी. बाहेर जा. गो आउटसाइड. बाहेर जा. गो आउटसाइड. आते. कम इनसाइड. आते. कम इनसाइड. कमीत कमी. ॲट लिस्ट. आपल्याला म्हणायचं आहे कमीत कमी, तर आपण म्हणणार ॲट लिस्ट. आनंदी व्हा. चिअर अप. जेव्हा एखादी आनंदाची बातमी असते तेव्हा आपण म्हणतो ना की आनंदी व्हा, तेव्हा आपण म्हणणार चिअर अप. कोणाला माहीत. हू नोज. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसते तेव्हा आपण म्हणतो ना कोणाला माहीत, तेव्हा आपण म्हणणार हू नोज. सुरू ठेव. कॅरी ऑन. जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल एखाद्या कामासाठी की तू हे सुरू ठेव, तेव्हा आपण म्हणणार कॅरी ऑन. थोडंही नाही. नॉट अ बिट. थोडंही नाही, यासाठी आपण म्हणणार नॉट अ बिट. खूप छान. वेल डन. जेव्हा कोणी चांगलं काम करते तेव्हा आपण म्हणतो ना की खूप छान, तेव्हा आपण म्हणणार वेल डन. हे घे. टेक दिस. हे घे. टेक दिस. मला दे. गिव्ह मी. मला दे. गिव्ह मी. मला फोन कर. कॉल मी. मला फोन कर. कॉल मी. मी सहमत आहे. आय अग्री. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशी सहमत असतो तेव्हा आपण सिम्पली म्हणणार आय अग्री किंवा आय अग्री विथ यू. परत भेटूया. सी यू. परत भेटूया. सी यू. हे ठीक आहे. इट्स ओके. हे ठीक आहे. इट्स ओके. काळजी करू नको. डोंट वरी. काळजी करू नको. डोंट वरी. खूप छान. टू गुड. खूप छान. टू गुड. अजिबात नाही. नॉट ॲट ऑल. अजिबात नाही, यासाठी आपण म्हणणार नॉट ॲट ऑल. हे अद्भुत आहे, तेव्हा आपण म्हणणार इट्स अमेझिंग. बंद कर. स्विच ऑफ. बंद कर. स्विच ऑफ. चालू कर. स्विच ऑन. चालू कर. स्विच ऑन. हे खोल. ओपन इट. हे खोल. ओपन इट. हे बंद कर. क्लोज इट. हे बंद कर. क्लोज इट. ते दाखव. शो इट. ते दाखव. शो इट.
ते लपव, हाईड इट. ते लपव, हाईड इट. शांत हो, काम डाऊन. शांत हो, काम डाऊन. का नाही, वाय नॉट. जर आपल्याला विचारायचं असेल का नाही, तेव्हा आपण म्हणणार वाय नॉट. काही हरकत नाही, नेवर माइंड. काही हरकत नाही, नेवर माइंड. हे काम, कट इट. हे काम, कट इट. खाली पहा, लुक डाऊन. खाली पहा, लुक डाऊन. वर बघ, लुक अप. वर बघ, लुक अप. परत जा, गो बॅक. परत जा, गो बॅक. परत ये, कम बॅक. परत ये यासाठी आपण म्हणणार कम बॅक. जाऊ दे, लेट इट बी. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपण म्हणतो ना जाऊ दे, तेव्हा आपण म्हणणार लेट इट बी. मागे हो, मूव्ह बॅक. मागे हो, मूव्ह बॅक. तू नाही, नॉट यू. तू नाही, नॉट यू. जर आपल्याला म्हणायचं असेल मला उत्तर दे, तेव्हा आपण म्हणणार आन्सर मी. पुन्हा प्रयत्न कर, यासाठी आपण म्हणणार ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न कर, ट्राय अगेन. काळजीपूर्वक, बी केअरफुल. काळजीपूर्वक, बी केअरफुल. लक्षपूर्वक बघ, वॉच केअरफुली. लक्षपूर्वक बघ, वॉच केअरफुली. तर फ्रेंड्स, हे होते आजचे आपले काही शॉर्ट सेंटेन्सेस ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही अगदी सहजासहजी इंग्लिश बोलू शकता. तर या वाक्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि यांना तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकसोबत.